सर मला एक फक्त सांगा की आता तुम्ही या विनानंदनीत जे काय धोरण आहे त्या धोरणामुळं हायर एज्युकेशनमध्ये अनेक व्यावसायिक शिक्षण आली, इंजिनिअरिंगपासून मेडिकलपासून अनेक आहे. तर माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा म्हणजे अगदी प्रायमरी केवळ माध्यमिक नव्हे तर प्रायमरीमध्ये सुद्धा हे अनएडेड जे फॅड आलं म्हणजे विनानुदानित शाळांचं. तर किमान माध्यमिकच्या स्तरावरती तरी या विनानुदानित शाळा असू नयेत असं वाटतं का तुम्हाला? मला तसं मी म्हणू शकत नाही, कारण त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये अनेक लोकांचे विविध प्रकारचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहे. सरकार त्याच्याकडे अशा दृष्टीने बघतं की विनानुदानित शाळा आपण दिली तर शाळेच्या शिक्षकांचा पगार देण्याचा जो त्यांना अनुदानित शाळेमध्ये सरकारला पगार द्यावा लागतो. आत्ता आहेत त्यापेक्षा दरवर्षी अधिक शाळा काढाव्या लागतात आणि अधिक शाळांसाठी सरकारला अधिक खर्च करावा लागेल. आपला खर्च वाचवणे अशा एका स्वार्थी भूमिकेतून सरकारने विना अनुदान मोकळं सोडलं. पण त्यांना मोकळं सोडताना शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने सुद्धा मोकळं सोडलं. इथं घोळ झालेला आहे. काही इतर देशांमध्ये सुद्धा खाजगी शाळा आहेत म्हणजे विना अनुदानित, पण त्या ठिकाणी जे शैक्षणिक नियम आहेत, शैक्षणिक गुणवत्ता याच्यात मात्र ढिलेपणा दिलेला नाही.